करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध. दशक 12वा. विवेक वैराग्य नाम. समास 9वा. यत्न शिकवण नाम. श्रीराम समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य आणि त्यामधला समास 9वा यत्न शिकवण. तर यत्न सांगितलं. यत्न म्हणजे प्रयत्न. समर्थ सांगतात या भौतिक जीवनामध्ये यत्न म्हणजे प्रयत्न आणि प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय माणसाला काहीही प्राप्त होणार नाही आहे. जे जे काही प्राप्त होणार आहे ते सर्व प्रयत्नांनी होणार आहे. समर्थ सांगतात यत्न शिकवण. तर प्रयत्न करायला शिकवल्या समर्थांनी. तर आपण प्रयत्न केलाच नाही तर आपण आळशी होऊन जातो. त्याचे समर्थांनी उदाहरण दिलेले आहे. दुर्बळ नाचारी उडगस्त, आळसे खादाड ऋणग्रस्त, मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही. दुर्बळ निराचारी ओढग्रस्त म्हणजे एखादा माणूस दुर्बळ निराश्रित आणि ओढग्रस्तीनं जर जगणारा असेल आणि आळशी असेल, खादाड असेल, कर्जबाजारी असेल आणि मूर्खपणाने विचार करणारा असेल, अयोग्य वर्तन करणारा असेल तर त्याच्या अंगी एकही गुण नाही असं असतं. समजते. मूर्खपणे अवघे व्यस्त, काहीच नाही. त्याच्या अंगी एकही गुण नाही आहे. खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराई नाही, कोपट नाही अभागी. म्हणजे ज्याला जर खायला मिळत नाही आहे, जेवण नाही आहे, ल्यायला नाही, नेसायला नाही, वस्त्र नाही, कापड नाही आहे, अंथरा नाही, पांघराई नाही, झोपायला काही नाही, गोधडी नाही आहे, अंथरूण नाही, पांघरून नाही, राहायला खोपटे नाही, घरसुद्धा नाही आहे, मग असा जो असतो तो अभागी असतो. समर्थ सांगतात. सोयरे नाही, दाहिरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहत नाही, ओळखी नाही, आश्रय विना परदेशी. सोयरे नाही, दाहिरे नाही. समर्थ सांगतात जर आपण प्रयत्न केले नाही तर प्रयत्नांनी आपल्याला सुख प्राप्त होत नाही. सुख म्हणजे नक्की काय? पैसा. जर आपल्याकडे पैसाच नसेल तर आपल्याकडे सुख, सोयरे, मित्र, नातेवाईक कोणीच येत नाही. म्हणून समोर सांगतात पैसा जर असेल तर तुमच्या सुखात अख्खं जग तुमच्यासमोर असेल. म्हणजे तुम्ही दुःखात असाल तर कोणीही तुमच्यासमोर स्वतःहून येणार नाही. सोयरे नाही, दाहिरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहत कोठे ओळखी नाही, आश्रय विना परदेशी. जर कोणाशी ओळख नाही असं आश्रय विना परदेशी माणसाला दैनंदिन झालेला असतो. समर्थ सांगतात कोण आश्रय देऊच शकत नाही. तेने कैसे करावे, काय जीवेसे धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. म्हणजे त्याने कैसे करावे. समोर सांगतात जर त्याला काही मित्र नाही, नातेवाईक नाही, एकटा आहे, आश्रय नाही त्याला, तर त्याने काय करावे, कशा प्रकारे त्याने जिवंत राहावे की त्याने मरून जावे, करावे तरी काय. पण समर्थ पुढे सांगतायत ऐसे कोणी एक पुसले, कोणी एक उत्तर दिले, श्रोती सावध ऐकिले, पाहिजे आता. असं कोणी एकाने विचारलं, श्रोत्याने विचारलं. मग एका श्रोत्याने वक्त्याला विचारलं की काय आता कसं करायचं. जर एखादा माणूस ज्याचा कोणते मित्र नाही, नातेवाईक नाही, राहायला जागा नाही, मग त्याने करावं कसं, तरी जगावं कसं, जगावं की मरावं, हे असे प्रश्न विचारले. समर्थ सांगतात समर्थांनी त्याच्यावरती निरूपण दिलेलं आहे. आता आपल्याला श्रवण करायचं आहे. लहान थोर काम नाही, केल्या विन होत नाही, कारण त्या सावध पायी सदैव होसी. समर्थ सांगतात लहान मोठं कुठलंही काम नसतं.
आपण बोलतो आपण काम करताना लाजतो. समोर सांगतात काम करताना लाजूच नाही. काम लहान असो किंवा मोठं असो, तुम्ही रस्त्यावर कचरा तरी वेचत असाल, कचरा तरी साफ करत असाल, तरी तो मोठा काम आहे. तुम्ही समाजसेवा करताय. लहान थोरं काम नाही. कोणतंच काम मोठं किंवा छोटं नाही आहे. तुम्ही कितीही असाल, कितीही मोठ्या पदवीवर असाल किंवा तुम्ही छोट्या पदवीवर असाल, तरी दोन्ही समान आहेत. काम काम आहे आणि ते केल्याविना होतच नाही आहे. आणि जर करंट आहे माणसाने सावधपणे ही गोष्ट जाणून घेतली तर त्याच्यासारखाच भाग्यवान तोच, समर्थ सांगतात. समजतं काम सदैव करत राहावं. कामाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. कर्म करीतच जावे. अंतरी नाही सावधानता, येत न ठाके ना पुरता. सुख संतोषाची वार्ता, ते ती कैची. म्हणजे समोर सांगतात, ज्याच्या अंतरी सावधानता नसते आणि तो पूर्ण कसोशीने प्रयत्न केला जात नसेल, तर त्याला सुख संतोष प्राप्त होणार नाही, सुख प्राप्त होणार नाही. म्हणून समोर सांगतात, आपल्याकडे टाईम भरपूर आहे. काही माणसं काय करतात, रिकामे असतात, ते काम शिकत नाही. आणि ज्यांच्याकडे काम आहे, दोन प्रकारची माणसं आहेत. एकाला रिकामटेकडं राहणे आवडतं, तर एकाला काम असून कामाविन दुसरं काम, त्याला दुसरं काही होत नाही. मीन्स काम म्हणजे काम. जर एकदा जर नसेल तर त्याला वाईट वाटतं, त्याचा दिवस खराब होतो. तो समोर सांगतात, अंतरी सावधानता पाहिजे. आणि जर पूर्ण तुम्ही कसोटीने प्रयत्न केला तर तुम्ही सुखी व्हाल, नाहीतर तुम्ही दुःखीच व्हाल. मनोनी आळस सोडावा, येत न साक्षेप जोडावा. दूषितपणाचा मोडावा, थारा बळे. म्हणून आळस सोडून चिकाटीने सातत्याने प्रयत्न जर केला, तर मनातील दूषितपणाचा जो भाव आहे तो प्रयत्नपूर्वक मोडेल. प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी करावे. नित्य नेमे स्मरावे, पाठांतर. आता समोर सांगतात, आत्ता प्रयत्न करायचे आहेत. शिकवण काय आहे, आता समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये सांगितलेले आहे. प्रातःकाळी उठत जावे, सकाळी उठावे, लवकर उठावे. सूर्य उगायच्या अगोदर तुमचं सर्व आटपून आंघोळ वगैरे करून झालं पाहिजे. प्रातःकाळी उठावे, प्रातस्मरामी करावे, भगवंताचे नामस्मरण करावे, काहीतरी वाचन करावे, पाठांतर करावे. हे नित्यनामे स्वरावे, पाठांतर. म्हणजे एकदाच नाही, दररोज उठा लवकर, दररोज काहीतरी वाचा, नामस्मरण करा आणि नित्यनेमाने करत राहा. जेव्हा तुम्ही निरंतर करत राहा, तेव्हा तुमचं पाठांतर होईल. मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट. बाष्कळपणाची वटवट करूच नये. म्हणजे समज सांगतात, मागील उजळणी पुढे पाठ आणि नेम धरावा निकट. म्हणजे एखादा तुम्ही श्लोक जर उच्चारत असाल, बोलत असाल, तर तो परत परत रिपीट करा. पूर्ण श्लोक कधीच बोलू नका. जेव्हा तुम्ही एक परत रिपीट करत जाल, तेव्हा तुमचा पाठांतर होईल. समजा, गणाधीश जोईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. परत तुम्ही स्टार्ट करा. गणाधीश जोईश सर्व गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमवंत अनंत या राघवाचा. परत तुम्ही पाठीमागे या आणि परत गणाधीश जोईश सर्व गुणांचा. जर तुम्ही असं रिपीट केलं तर म्हणजे पुढील पाठांतर करण्याचा नित्य नेम निग्रहाने होईल, पाठांतर होईल. आणि उगीच बाष्कळपणाची वटवट करू नये. समर्थ सांगतात, दिशेकडे दुरी जावे, शुचिस्मंत होऊन यावे. येता काहीतरी आणावे, रिथे खोटे.
दिशेकडे दुरी जावे आणि शुचिस्मंत होऊन यावे. दिशेकडे म्हणजे पहिल्या वेळी शौचाला आपण बाहेर जायचो, शौचासाठी कुठेतरी दूर जावे, निर्मळ होऊन यावे. म्हणजे आता घरातच टॉयलेट आहेत, तर समज सांगतात उठल्यावर प्रातस्मरण केल्यावर नामस्मरण करावे, नंतर शौच करावे, नंतर निर्मळ होऊन यावे, आंघोळ करावी, येताना काही ना काही आणावे, रिकाम्या हाती येणे योग्य नाही. समर्थ सांगतात येता काहीतरी आणावे रिते खोटे, धूत वस्त्र घालावी पिळून, करावे चारण क्षाळन, देवदर्शन देवचाचरण, येता सांग. म्हणजे आंघोळ झाल्यावर आपण धुवून आणलेली वस्त्रे पिळून वाळत घालावी, हातपाय स्वच्छ धुवून देवदर्शन देवताचरण नामस्मरण उपासना यथासांग करावे. काही फळहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपुला परावा, म्हणत जावा. पुढे समर्थ सांगतात आंघोळ वगैरे केल्यावर काही नाश्ता करा, काही ब्रेकफास्ट घ्या, काही फळहार घ्या, आणि ते झाल्यावर मग तुमचा पुढे प्रपंच करा, व्यवसाय करा, धंदा करा, उद्योगधंदा करा. आणि आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करता आली पाहिजे, पारख करायचे. सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवरो विवरो जाणावे, अर्थांतर. सुंदर अक्षर लिहावे आणि स्पष्ट त्याबरोबर वाचावे. समोर सांगतात आपलं अक्षरच चांगलं नाही आहे. शाळेमध्ये आपल्याला सांगितलं होतं शुद्धलेखन लिहा, शुद्धलेखन. आपण पानं भरायचो, आपण नुसतं शिक्षक बोलले म्हणून आपण नुसतं लिहून टाकायचो 5-5 10 ओळी, 10 एक पान. तर आम्हाला शुद्ध कधी लिहितच नव्हतो. त्यांनी सांगितलेलं टास्क फक्त आपण नुसता पूर्ण करत होतो, कारण टीचर मारू नये म्हणून, शिक्षक मारू नये म्हणून. जर आपण खरंच चिकाटीने प्रयत्नाने एक एक शब्द जर उगारून बरोबर शुद्ध आपण लिहिलं असतं, आत्तापर्यंत आपलं अक्षर सुंदर झालं असतं. आणि तेच आपल्याला वाचायचं आहे. आणि वाचून झाल्यावरती तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे, विवरण करून घ्यायचं आहे. नेमस्त नेटके पुसावे, विषेद करून सांगावे, प्रयत्नविन बोलावे, तेची पाप. म्हणजे कुणाला काही विचारायचं असेल तर नीट नेमकं विचारावायचं आहे. समोर सांगतात कुणाला काही सांगायचं असेल तर नीट स्पष्ट करून सांगायचं. आणि समोर सांगतात अनुभवाशिवाय बोलणे हे पाप आहे. तर तुम्ही अनुभव नसेल, डायरेक्ट तुम्ही कोणाला काही सांगत असाल तर हे सर्व खोटं आहे, पाप आहे. म्हणून आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे, अनुभव पाहिजे. जेव्हा आपल्याला काहीतरी माहिती असेल तेव्हा आपण सांगू शकतो. जर आपण डॉक्टर नसू आणि आपण पुढच्याला जर आपण मेडिसिन जर देत असू, या गोळ्या घ्या, त्या गोळ्या घ्या, याच्यावरती त्याच्यावरती, हे चुकीचं आहे, हे पाप आहे. जर आपल्याला ज्या गोष्टीची माहिती नसेल तर ती आपण पुढे सांगूच नाही. सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी, क्रियासिद्धी. म्हणजे सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी. जे वागण्यात समोर सांगतात आपण जे वागतोय त्यामध्ये सावधानता पाहिजे, नीती मर्यादा पाहिजे आणि ती पाळता आली पाहिजे. लोकांना पटेल अशा प्रकारचीच आपली कार्य असावी पाहिजेत. जर आपण कार्य लोकांना आवडीची जर केली तर लोक आपल्याला नावं ठेवणार नाहीत. आता आपले लोक आहेतच पाठीमागून नावं ठेवण्यासाठी. समोर सांगतात ज्याच्या अंतरी लागेल धका, ऐसी वर्तणूक करू नका. आलियाचे समाधान, हरे कथा निरोपण, सर्वदा प्रसंग पाहून वर्चत जावे. म्हणजे आलियाचे समाधान म्हणजे आल्या गेल्याचे समाधान करावे. समोर सांगतात
नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण स्मरण करावे, करीत जावे. नेहमी प्रसंग पाहून यथायोग्य आचरण करावे. हे यत्न शिकवण आहे. समर्थ सांगतात, ताळ धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमये अन्वये शुद्ध, गद्य पद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. गाणे वाजवणे नाचणे, हस्तन्यासे दाखवणे, समारंजके वचने, आडकथा छंदबंद. बहुतांचे समाधान राखावे, बहुतांचं मानले ते बोलावे, विलग पडू नये दावे. कथेमध्ये समर्थ सांगतात, ताळ धाटी मुद्रा शुद्ध मुद्रा, अर्थप्रमय अन्वय शुद्ध, गद्य पद्य उत्तम दृष्टांत, अन्वय गाणे वाजणे नाचणे, हावभाव करणे, सभेस रंजक वाटतील असे सांगणे, आडकता छंदबंद इत्यादी सर्वांचं समयोजित उपयोग हरिकथेत केलेला आहे. आणि अनेकांचे समाधान होईल आणि सर्वांना पटेल असं समर्थ सांगतात. बोलायचं आहे आपल्याला, असंच वागायचं आहे. आणि कथेमध्ये विलग होऊ देऊ नये. लोकांचं उदंड वाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभावे होय नाम घोषे. म्हणजे लोकांना फार जिकरीस आणू नये, लोकांचे अंतःकरण प्रसन्न होईल असंच बोलायचं आहे. मग ते स्वाभाविकच लोक आनंदाने आपले नामघोष करतील. भक्ती ज्ञान वैराग्य योग, ज्ञान साधनाचे प्रयोग, जेणे तुटे भवरोग मनन मात्रे. म्हणजे भक्ती ज्ञान वैराग्य योग ही नाना प्रकारची साधने आहेत. असं विवरण करावे, श्रोत्यांनी ते मनन केले पाहिजे आणि तेवढ्याच त्यांना भवरोग नष्ट होईल. जैसे बोलणे बोलावे, तैसेची चालणे चालावे, मग महंतळीला स्वभावे अंगी बाणे. म्हणजे आपण जसं बोलतो वागतो तसंच म्हणजे महंताचे चारित्र्यच आहे आणि ते सहज अंगी बाणते. युक्तिविन साजिरा योग, तो दुराशेचा रोग, संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. म्हणजे महंतीचा योग येणे उत्तम, हे खरं आहे. पण योग्य गुण अंगी नसतील तर तो दुराशेचा रोगच आहे, रोग ठरलेला आहे. आणि जर आपल्या संगतीत असणाऱ्या लोकांचा जणू तो भोगच उभा राहतो. ऐसे न करावे सर्वथा, जनास पाहू नये व्यथा, हृदयी चिंतावे समर्थ रघुनाथजीसी. म्हणजे ऐसे न करावे सर्वथा, जनांचे पाहू नये व्यथा. समर्थ सांगतात, म्हणून अशा प्रकारे कधी वागू नये ज्याने लोकांना दुःख होईल, असं कधी करूच नाही. हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचे स्मरण करावे. उदास वृत्तीस मानावे जन, उदास वृत्तीस मानावे जन, विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. म्हणजे अनासक्त वृत्ती लोकांना मानवते आणि कथा निरूपण अशा प्रकारे उत्तम करा की रामकथा ब्रह्मांड भेदून त्यांच्या पलीकडे न्यावी. सांग महंती संगीत गाणे, ते ते वैभवास काय उणे, नभा भाजी तारांगणे. तैसे लोक, म्हणजे जे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणे असेल, तर वैभवास काय उणे पडणार आहे. म्हणून आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याभोवती लोक गर्दी करून सोडतात. अकलबंद नाही जेथे, अवघ्याची विस्कळीत तेथे, येथे आकळे विनते काय आहे. म्हणजे जेथे अक्कल हुशारी नसेल तेथे सर्वच विस्कळीत होऊन जाते. मग तेथे अक्कल हुशारीशिवाय काय आहे. आपल्याला हुशार राहायचं आहे प्रत्येक गोष्टीत. जर हुशारी नसेल तर सर्व आपलं व्यर्थ आहे जीवन.
म्हणजे विस्कळीत होऊन जाते, दुःख होतं माणूस. घालून अकलेचा पवाड, व्हावे ब्रह्मांड होऊन जाड, ते कैसे अनिलात वाढ, करंटपण. म्हणून अक्कल हुशारीच्या माणसाने सामर्थ्याने ब्रह्मांड श्रेष्ठ व्हावे. आणि मग तिथे द्वाड अभागीपण कसं राहील समज सांगतात. येथे आशंका फिटली, बुद्धी येतीत प्रवेशली, कायका आशा वाढली, अंतकरणे. हे सर्व सांगून स्वतःची आशंका फिटली, बुद्धीला प्रयत्नांचे महत्त्व कळले, म्हणून अंतकरणात आशा वाढली. समोर सांगतात प्रयत्न करीत जावे, तेव्हाच आपल्या बुद्धीला चालना मिळेल, तेव्हाच आपणच काम करत प्रवृत्ती होईल, तेव्हाच आपलं संसार सुखी होईल. समोर सांगते येथे आशंका फिटली, बुद्धी येतीत प्रवेशली, कायका आशा वाढली, अंतकरणे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे यज्ञ शिकवण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.